हरिओम. आज 12 डिसेंबर शुक्रवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. योगाने जे साधते ते नामाने साधतं. गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये. आपल्याजवळ जे असेल त्यामधलं थोडं तरी त्याला द्यावं. अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावं, पण नाही म्हणणं चांगलं नाही. भिकाऱ्याला कधी वेडवाकडं बोलू नये. आपली नोकरी ही एक प्रकारची भीकच आहे. भिक्षा मागणं हे वैराग्याला कमीपणाचं नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपलं पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा. वैराग्याचं तेज कधी लपून राहत नाही. अत्तर वगैरे लावून तेज आणणं निराळं आणि वैराग्याचं तेज निराळं. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. जगाचा स्वभाव कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी. जे खोटं आहे ते खरं मानणं हे अज्ञान, अविद्या. खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता आहे काय हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं. साधूनच अंतरंग समजतं आणि म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावं ठेवू नयेत. अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते. साधा मनुष्य सुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो बरं. अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरलं पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे. कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही ना, त्याला काय करणार. योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही. ज्याला नामाची चटक लागली ना त्याच्यावर रामाने कृपा केली असं निश्चित समजावं. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणं हाच उपाय आहे. तसं पाहिलं तर प्रपंची माणसं अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसतं. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसं काय शक्य आहे ना. अत्यंत निस्वार्थी बनणं याचंच नाव परमार्थ आहे. आणि तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हायला पाहिजे. साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचं. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असं कोणीच सांगत नाही. आणि असं सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असं आपल्याला संत सांगतात. आणि ते काही गैर नाही. स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. आणि त्याचं अनुसंधान टिकवण्यासाठी नाम घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही नाम घेत जावं. ज्याला नामाचं प्रेम लागलं त्याला भगवंताचं दर्शन घडलं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.